येस गोलंदाजी ट्रॅक वरती राहुलला आपण पाहतोय राईट मध्ये विकेटचा मारा. इथून अगदी पहिला चेंडू आणि इथून पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. थोडी चुकीची फेकी देखील पाहायला मिळाली त्यावरती मात्र धाव घेतली जात नाहीये. इथून इथून मात्र कमालीच्या गोलंदाजी. इथून निर्धाव चेंडू आलाय. अगदी अक्षरशः फलंदाजांना थांबून ठेवण्याचं काम इथं केलं जातं. स्ट्रायक वरती दत्ता लोबी, नॉन स्ट्रायक वरती करण लोबीला आपण पाहतोय. इथून अजून एकदा अगदी बॅटला स्पर्श झाला होता. इथून क्षेत्ररक्षक तैनात मात्र धाव घेतली जात नाही. त्यावरती एकही धाव आली नाहीये. 3 चेंडू अद्यापत फेकले गेले. धाव कुठलीही प्रकारची खर्च केली जात नाहीये. इथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी राहिली राहुलच्या. आता मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं काय कमालीचे फटकेबाजी. अगदी 44 धावा 42 धावा बनवल्या होत्या. हो यावेळेस अगदी कमालीचा फटका. इथून चेंडू अगदी कबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द पार षटकार आलाय. या षटकाराच्या साहाय्याने इथे धावफलक खोललं जाते. अकाउंट ओपन झालंय टीम लोबोवाडी संघाच्या. 6 धावा धावफलकावरती. आणि इथून आता मात्र स्टेप आउट करून चेंडूला भिरकावून दिलाय. अगदी स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. अगदी 3 चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू सलग निर्धाव आले होते आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. इथून चला तर मात्र षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगली कामगिरी संजू हिंदोळा आणि त्यांच्या माध्यमातून तो बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवठा केला. आणि इथून शेवटचा चेंडू शिल्लक. आणि इथून मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 3 तिगाडा आणि काम बिगाडा. परिस्थिती मात्र माहित आहे. इथून 3 क्षेत्ररक्षक आले होते म्हणून तर म्हटलं 3 तिगाडा आणि काम बिगाडा. इथून 2 धाव्याने धावफलक 14 धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिला संपला. इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला संपला. अगदी 14 धावा धावफलकावरती बनल्या होत्या. इथून गोलंदाज विजय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून 9 + 6 अशा 7 धावा. अगदी इथून लहानचा नो नक्कीच इथून साईट मागली नव्हती. अगदी
इथून अगदी विचार केला तर यष्टीरक्षकाने लगेच रिफर केलं होतं. मात्र त्यानंतर पंचांनी मात्र सांगितलं की इकडनं थोडेसे चुका झाल्यात लाईनअपच्या आणि तिथून 9+6 म्हणजे अशा 7 धावा या चेंडूवरती. फ्री हिट चेंडू पुन्हा एकदा नक्कीच अगदी फ्री हिट चेंडू होता, उडवायचा होता. इथून निर्धाव चेंडूची सांगता अगदी कमाल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चेंडू आउट ऑफ द पार. करन ब्रँड षटकार. आडव्या बॅटने इथून नो मॅन लँड मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अगदी आपल्या संघासाठी 3 धावांची बचत पाहायला मिळाली आणि इथून एक धावेच्या सहाय्याने धावफलक 28 धावा धावफलका भरती आहे. इथून पुन्हा एकदा अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक सिंगल आणि एकच धाव. एक धावेच्या साह्याने धावफलक 29 धावा धावफलकावरती आहे. ह्या वेळेस चेंडू मिड विकेट रिजन कंप्लीट करत असताना करनच्या बॅट मधून आला हा दर्जेदार षटकार. चेंडू जाणार सी मारेशा पार. षटकार आणि इथून धावफलकाचा विचार जर केला ना तर 35 धावा धावफलकावरती आहे. आणि इथून वाईट चेंडू स्क्वेअर मारा 1 धावेच्या साह्याने धावफलक 36 धावा धावफलकावरती. हा इथून फटका फसलाय. गुरुवरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाणार आणि इथून एक सिंगल झाली कंप्लीट. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांनी धावफलकाचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. शेवटचं षटक अजूनही प्रगती पथावरती. गोलंदाज संतोष यावेळेस गोलंदाज ट्रॅक भरते. आणि इथून संतोष पहिला चेंडू इथे निर्धाव आला. हा यावेळेस सलगचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. आता इथून बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव तर आलेत. आता इथून करणला मात्र 4 चेंडूवरती हल्ला बोल करावा लागेल
अर्थ विचार केला तर 2 षटका आणि ते 37 धावा बनल्यात आणि इथून बॅक टू बॅक 2 चेंडू धावा आल्यात. हा 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 त्यावेळेस कमालीचा फटका, चेंडू आउट ऑफ द पार, षटकार. इथून पंच बॅट कट आहे का लेग बाय, इथून एक बायची धाव आणि या धावेच्या साह्याने फलक 44 धावा दाखल का भरते. इथून झील पकडले जाईल, इथून फलंदाज होईल बाद. दत्ता बॅक टू द पवेलियन. बॅटर वेळेस मैदानाच्या आतमध्ये सचिन. फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आता विचार केला तर आणि इथून विकेट. विचार केला तर 44 बनल्यात, 45 धावांचं टार्गेट आहे खऱ्या अर्थाने. येणारे 18 चेंडू 45 बनवायच्यात. पंचेचाळीस बनलेत. नाही 44 झालेत, 45 पाहिजे बरोबर.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मोपाडा संघाकडनं राहुल आणि त्याच्या साथीला बंटी. राहुलचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये कमालीची फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. अगदी तेच फटकेबाजी आता इथून सुरुवात करावी लागेल. खऱ्या अर्थाने 18 चेंडूवरती 45 बनवायच्यात आणि ते 45 धावा कशा प्रकारे बनवले जातील. चला गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन पहिला षटक. इथून अर्धा बॅटने चेंडूला खेळून काढलाय. चांगले क्षेत्ररक्षण करून तिथे तैनात आहे आणि इथून एकच धाव. पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट करत असताना इथे मात्र खातं खोललं जात आहे टीम मोहबाडा संघाचं. एक धाव दाखल का वरती. आता मात्र स्ट्राईक वरती बंटी. इथून फटका फसलाय आणि इथून चुका. अध्यक्ष साहेबांच्या कडून या अपेक्षा नाहीयेत आणि इथून अगदी साधा आणि सोपा झेल होता. इथून फलंदाज बंटीला जीवनदान दिलं जाते. एक धाव कंप्लीट झाली. एक धावेच्या साहाय्याने धाव फलक 2 या धावसंख्येवरती. अगदी चुका केल्यात आणि त्या चुकांचा मोबदला कितपत फेडावा लागेल हे देखील पाहावं लागेल. इथून बंटी सारख्या मोठ्या फलंदाजाला आपण जीवनदान देतो याची देखील दक्षता असणं गरजेचं आहे. अगदी चेंडूला अतिरिक्त उसळी देण्याचा प्रयत्न सचिनचा झाला होता आणि चेंडू स्क्वेअर लेग रिजन कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ दफा आर. षटकार. इथून राहुलच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळालाय. कमालीच्या फटक्या. इथून अजून एकदा चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. इथून जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि इथून सलगचा तिसरा षटकार देखील पाहायला मिळालाय. अगदी षटकार हॅट्रिक देखील कंप्लीट झाली आहे. नक्कीच अजून विकेट हॅट्रिक होणं देखील गरजेचं आहे. नक्कीच एक इनिंग मध्ये मात्र ते सर्व कामगिरी संपूर्ण पार पाडायची. इथून डब्या बॅटने आणि इथून षटक क्रमांक पहिलं संपलंय. अगदी 21 धावा दाखल का वरती.
सॉरी 12 चेंडू आणि 24ची गरज आहे इथून खऱ्या अर्थानं. 12 चेंडूवरती 24 बनवायच्यात. मात्र ज्या समीकरण मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळालं होतं तेच समीकरण आता देखील इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचंय प्लीज, विनंती करून. 12 चेंडू आणि 24ची गरज आहे. खरं तर इथून टीम मोहपाडा संघाला पहिल्या षटकांमध्ये विचार केला तर 21 धावा खर्च केला सचिनने. अगदी गरज नव्हती. पहिल्या चेंडू आणि दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर एक सिंगल आली होती. त्यात नंतर मात्र 3 चेंडूवरती 3 षटकार लगवले. इथून आडबाबाडने खेळून काढलाय. दूरवर क्षेत्ररक्षक सचिन, एक सिंगल कंप्लीट झाली. इथून एकच धाव आणि इथून आता मात्र 11 चेंडूवरती 23 धावांची गरज. आता इथून बंटी स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल. वॉट बॉल, कमाल. अगदी या चेंडूवरती मात्र थोडस क्रॉस करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र क्रॉस होण्याच्या अगोदर अगदी एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. बंटी हा फलंदाज बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संतोष मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल. अगदी करेंचा दुसरा चेंडू आणि विकेटचं पतन. इथे बंटी सारख्या मोठ्या फलंदाजाला इथे तंबूचा आसरा. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका. अगदी नक्कीच चेंडू नोमॅन लँड मध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि इथून चेंडूवरती मिळतील 4 धावा. 4 धावेच्या सहाय्याने दाफलक 26 धावा दाफलकावरती. या वेळेस कमालीचा फटका. चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. आता इथून विचार केला तर षटकाराच्या सहाय्याने 32 धावा दाफलकावरती. इथून सेल खाली. अध्यक्ष साहेब आले होते. पुन्हा एकदा चुका झाल्या होत्या. फर्स्ट अटेम्प्टला झेड बुडाला होता मात्र सेकंड अटेम्प्टला झेल पकडलाय. इथून जर का बंटीचा पहिला झेल पकडला असता तर 3 षटकार देखील वाचले असते. मात्र त्यानंतर इथून संतोषच्या पारीचा देखील अंत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आनंद.
इथून 7 चेंडू आणि 13ची गरज आहे. इथून खऱ्या अर्थानं 7 चेंडूवरती 13 बनवायच्यात. कशा प्रकारे बनवले जातील इथून विचार केला तर राहुल माहीत सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून षटक क्रमांक दुसरं संपले. 6 चेंडू आणि 13ची गरज. शरद शरद चला 6 चेंडू आणि 13ची गरज. गोलंदाज ट्रॅक वरती साहिल एक छोटा गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. आणि येतून फलंदाज राहुल च्या पारीचा अंत. अगदी सायलने काय फसवा चेंडू हाताळला होता. पहिल्या चेंडू वरती मोठा मासा गळाला. गोल्डन डकची शिकार. राहुल बॅक टू द पवेलियन. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये मारुतीला आपण पाहतोय. आता इथून राहुल अगदी बॅटची हलकीशी कडा आणि चेंडू जाऊन विसावला. यष्टीरक्षक संजय पादेर दादांच्या हाताखाली. इथून विचार केला तर राहुल ज्याच्यावरती पूर्ण जबाबदारी होती तो फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला. आणि इथून सलगचा दुसरा हादरा. बॅक टू बॅक हदरेमध्ये दिले जातात टीम मोहपाडा संघाला. मारुतीच्या पारीचा अंत. गेल्या पावलाने मारुती देखील तंबूच्या आश्रयाला. मारुती बॅक टू द पवेलियन. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशनला पण पाहतोय. इथून रोशन फलंदाजी ट्रॅक वरती. ओ हो. आता इथून तिसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. अगदी 2 चेंडूवरती विकेट. तिसरा चेंडू निर्धाव. येणारे 3 चेंडू आणि अजून 13 धावांची गरज आहे. कमालीची गोलंदाजी. आणि आता इथून खऱ्या अर्थाने सामन्याचं चित्र आपण काय पाहतोय. 2 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. आता इथून नक्कीच जर 2 षटकार गेले तरी देखील मोहपाडा संघ
आता इथून एखादा खराब चेंडू या सामन्याचं चित्र बदलू शकेल. आणि इथून झेल पकडला जाईल. झेल इथे संपवलाय रोशनचा खेळ. इथून फलंदाज होईल बाद. रोशन बॅक टू द पवेलियन. मी बॅटर बॉल्स मैदानाच्या आतमध्ये अक्षय. आणि इथून विजय होतोय टीम लोभेवाडी संघ. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं गोडसं कौतुक. प्रयत्न मात्र चांगले राहिले होते मोबाडा टीमचे. बॉल घ्यायचा. बॉल परत चला टीम धोत्रेवाडी संघाचा कर्णधार आणि त्याच्या साथीनं टीम लोभेवाडी संघाचा कर्णधार लगेचच या मैदानाच्या आत सॉरी टॉच उडवायचे.